नमस्कार मित्रांनो. लोकसंख्या वितरणाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि लोकसंख्येच्या वितरणाच्या अभ्यासासाठी लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक कसे पोषक आहेत याचा आपण अभ्यास केला. लोकसंख्या वितरणाचे आकडे आणि लोकसंख्येची घनता या दोन वेगळ्या वेगळ्या अशा संज्ञा आहेत. लोकसंख्येचं वितरण लोकसंख्येच्या आकड्यावरून स्पष्ट केलं जातं, शिवाय घनतेवरूनही स्पष्ट केलं जातं, हेही आपण अभ्यासलं. लोकसंख्येच्या घनतेचं महत्त्व आपण अभ्यासलं. लोकसंख्येच्या घनतेचं सूत्र आपण अभ्यासलं. लोकसंख्येची घनता ही संज्ञा केव्हापासून वापरात आली याचा आपण अभ्यास केला. याशिवाय लोकसंख्येच्या घनतेच्या प्रकारांचा आपण अभ्यास केला आणि या प्रकाराचा लोकसंख्येच्या घनतेच्या प्रकारांचा लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये कसा उपयोग होतो या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष वितरणाला लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास करण्यास आज आपण सुरुवात करीत आहोत किंवा वितरणाला सुरुवात करीत आहोत. सुरुवातीलाच आपण हे स्पष्ट केलेलं आहे की लोकसंख्येचं वितरण दोन प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आणि ते दोन प्रकार पैकी एक पहिला प्रकार म्हणजे लोकसंख्येची जी काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी जशीच्या तशी स्पष्ट करून लोकसंख्येची घनता स्पष्ट करणे, याला आपण लोकसंख्येचं वितरण म्हणू शकतो. म्हणजे लोकसंख्येच्या जी काही आकडे आहेत त्या आकड्यांच्या आधारे वितरण स्पष्ट करणं. मग हे वितरण खंडवार असू शकतं किंवा जगातील सर्व देशांची अशी लिस्ट आणि त्यांची असणारी लोकसंख्या अशा प्रकारचंही वितरण असू शकतं. मात्र इथं आपल्याला अभ्यासासाठी सोपं सुटसुटीत असं जे काही वितरण आहे ते वितरण मी तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्यासमोर स्पष्ट केलेलं आहे आणि हे वितरण आहे खंडवार जागतिक लोकसंख्या व घनता. इथं घनता सुद्धा तुम्हाला लक्षात यावी. आपण घनतेचं महत्त्व पाहिलेलं आहे. त्यामुळे घनता कशासाठी, तर प्रत्येक चौरस किलोमीटर पाठीमागं किती लोक आहेत हे लक्षात येण्यासाठी. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तर तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं, बाकीचा जो भूभाग आहे तसाच राहतो. तर हे केव्हा आपल्या लक्षात येईल, तर पहिली गोष्ट म्हणजे की वितरण लोकसंख्येचे जे वितरण आहे हे प्रति चौरस किलोमीटरला किती लोक हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. मग ते लोक कमी वितरण घनता जर कमी असेल तर का कमी आहे, जास्त असेल तर का जास्त आहे, याचं ज्ञान आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामधून मिळतंच किंवा मिळालेलं आहेच असं म्हटलं तरी काही चुकी ठरणार नाही. कारण आपण इतका विस्तृत असा अभ्यास, विस्तृत अशी चर्चा त्याची आपण केलेली आहे. मग इथं एकत्रित जो काही चार्ट आहे तो चार्ट आपण अभ्यासूया किंवा त्याचं वाचन करूया.
हा जो चार्ट जो तक्ता आहे तो साधारणपणे 2013 मधला आहे आणि 2011ला यापूर्वी लोकसंख्येची जी काही गणना आहे किंवा जनगणना आपण म्हणतो ती झाली होती. अर्थातच मित्रांनो, भारतातील लोकसंख्येची जनगणना 2011ला झाली, परंतु साधारणपणे जगाची जी काही लोकसंख्येची जनगणना आहे या दरम्यानच म्हणजे दशकस्फूर्तीच्या दरम्यान आपल्याला सर्वसाधारणपणे जगाच्या लोकसंख्येची जी काही गणना आहे ती गणना केलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा याच्या आसपास. आणि ही जी काही आपण आकडेवारी जी आहे ही आकडेवारी 2013ची आहे. या तक्त्यामधील किंवा चार्टमधील जे काही उभे असणारे स्तंभ किंवा इंग्लिशमध्ये त्याला कॉलम, मला इंग्लिशमध्ये अधिक चांगलं समजतं, कॉलम, उभे कॉलम जे आहेत, या उभ्या कॉलमची मी तुम्हाला नावं काय आहेत मी सांगतो. या तक्त्याचं आपण प्रथम वाचन करणार आहोत आणि नंतर आपल्याला या तक्त्यातून काय बोध झाला याचं आपण विवेचनही आपण करू. पहिला जो कॉलम आहे त्याचं नाव आहे प्रदेश व खंड. यामध्ये आपल्याला जी काही खंड आहेत त्या खंडांची नावं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. दुसरा जो कॉलम आहे या दुसऱ्या कॉलमचं नाव आहे लोकसंख्या, कंसात लिहिले कोटीमध्ये. म्हणजे या कॉलममध्ये जे काही आकडे आहेत ते आकडे कोटीमधील आहेत. कोटी म्हणजे किती? एकावरती 7 शून्य. तर आपण या कॉलममधील प्रत्येक आकड्याला 1 कोटीनं गुणलं तर मूळ आकडा तुम्हाला प्राप्त होतो. हे मुद्दाम मी सांगतोय. तर अशा प्रकारे मूळ आकडा खूप मोठा असेल आणि तो आपल्याला अभ्यासासाठी संक्षिप्त व्हावा, छोटा असावा, म्हणून तो आपल्यासमोर कोटीमध्ये मांडलेला आहे. हा दुसरा कॉलम झाला. तिसरा कॉलम आहे जागतिक शेकडा प्रमाण. यामधील सर्व आकडे हे तुम्हाला टक्केवारी दाखवतात. शेवटीचा जो आकडा आहे तो 100 आहे आणि तो 100% होतो जगाचा. हा टक्केवारीचा कॉलम आहे जागतिक शेकडा प्रमाण. म्हणजे एकूण जी काही जगाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या शेकडा प्रमाण त्या खंडाचं किती हे आपल्याला यातून स्पष्ट होतं. चौथा कॉलम आहे त्याचं नाव आहे क्षेत्रफळ. प्रत्येक खंडांचं असणारं क्षेत्रफळ या ठिकाणी दिलं आहे आणि कंसामध्ये क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटर. म्हणजेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या खंडांचे जे काही आकडे आहेत या आकड्याला 1 लाखानं गुणल्यानंतर त्या संबंधित खंडाच्या क्षेत्रफळाचा पूर्ण आकडा तुम्हाला प्राप्त होतो. हा चौथा कॉलम आहे. त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे तो आहे घनता. कंसात आहे दर चौरस किलोमीटरला. म्हणजे प्रत्येक चौरस किलोमीटरला त्या खंडांमध्ये किती लोक येतात किंवा त्या खंडातील प्रत्येक चौरस किलोमीटरच्या पाठीमागं किती लोक राहतात हे या कॉलमवरून आपल्याला स्पष्ट होईल. आणि प्रतिवर्षी
लोकसंख्येतील बदल टक्क्यामध्ये या शेवटच्या कॉलममध्ये सांगितलेला आहे. लोकसंख्येतील प्रतिवर्षातील बदल या क्षमा करा कॉलममध्ये सांगितलेला आहे. आणि हा बदल कसा काढतात मित्रांनो, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा बदल काढण्यासाठी आपल्याला पाठीमागील वर्षाचे आकडे माहीत असणं आवश्यक असतं. त्याच्या आधारे पाठीमागच्या वर्षीचा आकडा, या वर्षाचा आकडा विचारात घेऊन निव्वळ वाढ आपल्याला प्राप्त होते. ते निव्वळ वाढ म्हणजेच तो लोकसंख्येतील बदल, आणि तो बदल टक्केवारीत काढला की हा शेवटचा कॉलम आहे, त्यातील हे आकडे आपल्याला प्राप्त होत असतात. हे या कॉलमचं असणारं वाचन या ठिकाणी मी स्तंभांचं वाचन, कॉलम कोणते कोणते आहेत हे या ठिकाणी मी स्पष्ट केलेलं आहे. आता आपण एक एक खंड आणि त्याचे असणारे जे आकडे आहेत, स्तंभानुसार आकडे, याचं वाचन आपण करूया. पहिला जो खंड आहे ते आहे आशिया. या आशिया खंडाची जी काही लोकसंख्या आहे 429.87 कोटी. त्याच्या पुढचा जो कॉलम आहे 429.87 कोटी म्हणजे जागतिक शेकडा प्रमाण होतं 60%. मित्रांनो, ते पुढच्या कॉलम मध्ये लिहिले 60%. एकूण जगाच्या जे काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 60% लोकसंख्या आशियामध्ये राहते असा त्याचा अर्थ होतो. पुढचा आशिया खंडाचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आहे 319 लक्ष चौरस किलोमीटर. त्याच्या पुढचा जो कॉलम आहे घनता, आशिया खंडाची घनता आहे 135 दर चौरस किलोमीटरला. 135 लोक दर चौरस किलोमीटरला. आणि आशिया खंडामध्ये प्रतिवर्षी लोकसंख्येमध्ये जो बदल आढळतो तो 1.03% आढळतो. यानंतरचं दुसरं जे खंड आहे त्याचं नाव आहे आफ्रिका. आफ्रिका खंडाची लोकसंख्या आहे 111.06 कोटी. ही लोकसंख्या जागतिक शेकडा प्रमाणामध्ये 15.5% भरते. आणि आफ्रिका खंडाचं जे काही क्षेत्रफळ आहे ते 309 लक्ष चौरस किलोमीटर आहे. आफ्रिका खंडाची लोकसंख्येची घनता 36 लोक दर चौरस किलोमीटरला आहे. तर आफ्रिका खंडामध्ये
प्रतिवर्षी लोकसंख्येत जो बदल होतो तो 2.46% असतो किंवा आहे. तिसरं जे खंड आहे त्याचं नाव आहे युरोप. या खंडाची लोकसंख्या आहे 74.24 कोटी. ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येशी शेकडा प्रमाण 10.4% आहे. आणि युरोपचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ 230 लक्ष चौरस किलोमीटर असून युरोपची घनता 32 लोक दर चौरस किलोमीटरला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी प्रतिवर्षी लोकसंख्येत जो काही बदल आहे तो 0.08% आहे. सर्वात कमी लोकसंख्येतील बदल आपल्याला युरोपमध्येच पाहायला मिळतो. याच्यानंतरचं जी काही खंड आहे ते लॅटिन अमेरिका व कॅरेबियन. लॅटिन अमेरिका म्हणजे मित्रांनो दक्षिण अमेरिका व कॅरेबियन या शब्दाचा अर्थ आहे कॅरेबियन समुद्रातील बेटे. या सर्व म्हणजे दक्षिण अमेरिका हे पूर्ण खंड व कॅरेबियन समुद्रातील बेट मिळून जी काही लोकसंख्या होते ती लोकसंख्या आहे 61.66 कोटी. आणि या लोकसंख्येचं जागतिक शेकडा प्रमाण आहे 8.6%. आणि लॅटिन अमेरिका व कॅरेबियन ची जी काही भूमी आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेची व कॅरेबियन समुद्रातील बेट यांची जी काही भूमी आहे त्यांचं क्षेत्रफळ आहे 205 लक्ष चौरस किलोमीटर. आणि या ठिकाणची जी काही घनता आहे ही 30 लोक दर चौरस किलोमीटरला आढळतात. तर प्रतिवर्षी लोकसंख्येत जो काही बदल होतो तो 1.11% इतका आहे. याच्यानंतरचं खंड आहे ते उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या 35.53 कोटी असून या लोकसंख्येचं जागतिक शेकडा प्रमाण आहे 5.0%. आणि उत्तर अमेरिकेचं क्षेत्रफळ आहे 217 दशलक्ष चौरस किलोमीटर. तर उत्तर अमेरिकेची लोकसंख्येची घनता आहे 16 लोक दर चौरस किलोमीटरला. तर प्रतिवर्षी लोकसंख्येत बदल आढळतो उत्तर अमेरिकेच्या तो 0.83%. याच्यानंतर ओशनिया म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या सभोवतालची असणारी बेट, छोटी मोठी बेट, याला आपण ओशनिया असं म्हटलेलं आहे. आणि या ओशनियाचं जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या आहे मित्रांनो 3.83 कोटी. म्हणजे अगदी कमी लोकसंख्या आहे. आपल्या मुंबईचीच लोकसंख्या 2 ते 2.5 कोटी आहे. यावरून आपल्याला ही ओशनियाची असणारी लोकसंख्या 3.83 कोटी ही अत्यंत अल्प असल्याचं
आपल्या लक्षात येतं. आणि याचा जो काही वाटा किंवा एकूण लोकसंख्येशी शेकडा प्रमाण जर काढलं तर ते आहे 0.5%. जगाच्या फक्त 0.5%. जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 0.5% मित्रांनो. आणि याचं जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ ओशनियाचं 85 लक्ष चौरस किलोमीटर. आणि मित्रांनो, या ठिकाणची लोकसंख्येची घनता जी आहे ही घनता आहे फक्त 4 लोक दर चौरस किलोमीटरला. पहा, आणि प्रतिवर्षी लोकसंख्येतील जो काही बदल आहे ओशनियाचा तो आहे 1.42%. आणि सर्वात शेवटी जग असं म्हटलेलं आहे. तर जगाची लोकसंख्या किती? 2013 मध्ये 716.21 कोटी ही जगाची लोकसंख्या होती. आणि शेकडा प्रमाणामध्ये वरील सर्व जी काही जागतिक शेकडा प्रमाणामध्ये वरील सर्व अंकांची जी काही बेरीज म्हणजे 100% येते. क्षेत्रफळाच्या कॉलममध्ये जगाचं क्षेत्रफळ इथं दिलेलं आहे 136. पहा मित्रांनो, 136 लक्ष चौरस किलोमीटर इतकं जगाचं क्षेत्रफळ आहे. तर एकूण जी काही जगाची लोकसंख्या आहे 716.21 कोटी आणि जगाचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे 136 लक्ष चौरस किलोमीटर. या दोन आकड्यांच्या साहाय्यानं आपण लोकसंख्येची घनता काढायला शिकलोय. सूत्र आपण समजून घेतलेलं आहे. त्या सूत्राच्या साहाय्यानं आपण या दोन आकड्यांचा वापर करून जगाची लोकसंख्येची घनता काढली तर ती घनता 52 लोक दर चौरस किलोमीटरला इतकी जगाची लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, लोकसंख्येची जो काही बदल आपण पाहतोय प्रतिवर्षीचा बदल तो जगाचा बदल आहे 1.15%. अशा प्रकारे आपण खंडवार जागतिक लोकसंख्या व घनता 2013 या तक्त्याचं या चार्टचं वाचन केलेलं आहे. आणि हे वाचन म्हणजेच मित्रांनो जगाची प्रत्यक्ष लोकसंख्येनुसार जे काही वितरण आहे ते वितरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. फक्त लोकसंख्येचे आकडेच या ठिकाणी दिलेले नसून त्याचं असणारं जागतिक शेकडा प्रमाण, त्या असणाऱ्या प्रदेशाचं किंवा खंडांचं असणारं क्षेत्रफळ, त्या खंडांची असणारी घनता आणि प्रतिवर्षी लोकसंख्येतील बदल या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे लोकसंख्येचं वितरण आकडेवारीच्या साहाय्यानं खंडवार वितरण आपण अभ्यासलं किंवा या तक्त्याचं आपण वाचन केलं. वाचन हे अभ्यास आहे आणि यातून काही वैशिष्ट्ये आपल्या समोर येतात. लोकसंख्येच्या जागतिक वितरणाची वैशिष्ट्ये ही काय वैशिष्ट्ये आहेत? ही वैशिष्ट्ये आपण इथं पाहूया. आशियाने म्हणजे आशिया खंड आहे. आशियाने जगाच्या 30% क्षेत्रफळ व्यापले असून त्यात 60% लोकसंख्या आढळते.
पाठीमागील जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये आपण पाहिलं की आशिया खंडामध्ये 60% लोक राहतात. पण मित्रांनो, त्या चार्टमध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं होतं. त्या क्षेत्रफळाचा आणि जगाचं असणारं एकूण क्षेत्रफळ या दोन आकड्यांच्या साहाय्याने आपल्याला आशियाचं जे काही क्षेत्रफळाचं जे काही पर्सेंटेज आहे ते 30% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या आधारे पहिलं वैशिष्ट्य आपण पाहतोय, आशियाने जगाच्या 30% क्षेत्रफळ व्यापले असून त्यात 60% म्हणजे एकूण जगाच्या 60% लोकसंख्या आढळते. दुसरं वैशिष्ट्य आहे, उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिकेने जगाच्या 39% क्षेत्रफळ व्यापले असून त्यात जगाच्या 14% एकूण जगाची एकूण जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 14% लोकसंख्या उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळते. म्हणजे जगाच्या क्षेत्रफळ आहे 39%, तर लोकसंख्या आहे फक्त 14%. तिसरं वैशिष्ट्य आहे, आफ्रिकेने जगाच्या 22.2% इतकं क्षेत्रफळ व्यापलं असून त्यात 8% जगाच्या लोकसंख्या आढळते. पहा मित्रांनो, आफ्रिकेनं एकूण जगाचे जे काही क्षेत्र आहे त्याचा विचार करता 22.2% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि त्यामध्ये जगाची एकूण जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या फक्त 8% लोकसंख्या आढळते. युरोपने जगाच्या 4% क्षेत्र व्यापले असून त्यात 13% लोकसंख्या आढळते. पहा मित्रांनो, युरोपचं जे काही क्षेत्र आहे किती कमी आहे, फक्त जगाच्या 4% क्षेत्र आहे आणि त्यात 13% लोकसंख्या आढळते. थोडक्यात पुढचं आपण वरचं सर्व अभ्यास केल्यानंतर किंवा आतापर्यंतचा जो काही आपण अभ्यास केला त्यातून थोडक्यात पृथ्वीचा 50% भाग मानवविरहित आहे, 25% भागात अतिशय दाट लोकसंख्या आहे, तर 25% भागात विरळ लोकसंख्या आहे. अशा प्रकारे लोकसंख्येचं खंडवार जागतिक वितरण आपण अभ्यासलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण पुढील तासाला लोकसंख्येच्या घनतेच्या आधारे लोकसंख्येचं जागतिक वितरण आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.